रोड बद्दल, आम्ही बोलतो अटल सेतू बद्दल। संजय राऊत, महाराष्ट्रातली आणि मुंबईतली ही कामं बघा, तुम्हाला बोलण्यासारखं खूप काही आहे, कृपया त्याच्यावर बोला। महाराष्ट्र व बिहारमधील निवडणूक निकालांच्या पद्धतीवरून लोकशाही धोक्यात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला। महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये लोकशाही धोक्यात नाही, उभाटा गटामध्ये लोकशाही धोक्यात आहेत। संजय राऊत, तुम्ही बिहारच्या निकालाबद्दल शंका घेतायत आणि नगरपालिकेच्या निकालावर शंका घेतायत। नगरपालिका नगरपंचायतीच्या निकालामध्ये संजय राऊत, तुम्ही एक तरी सभा घेतली का? उद्धवजी ठाकरे यांनी एक तरी सभा घेतली का? आदित्यजी ठाकरे यांनी एक तरी सभा घेतली का? सर्वसामान्य कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून द्यायचं ही तुमची परंपरा आहे। तुम्ही कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये घरामध्ये बसलात आणि आता जेव्हा मुंबई महापालिकेची कार्यकर्त्यांची निवडणूक आहे तेव्हा तुम्हाला मलिदा खायचा म्हणून कार्यकर्त्यांना आव्हान करताय की एकत्र या। अहो, तुम्ही सातत्यानं शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडलं। वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार वाऱ्यावर सोडण्याचं काम तुम्ही केलंय। त्यामुळे महाराष्ट्रातील जनता तुम्हाला धडा शिकवते आणि यावेळेला नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीत तुम्हाला सिंगल डिजिटवर आणून ठेवलंय। येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये देखील तुम्हाला सिंगल डिजिटवर यावं लागेल। महाराष्ट्रातील 29 महापालिकांपैकी एकही महापालिका उभाटा गटाला जिंकता येणार नाही, याकडे संजय राऊतांनी लक्ष द्यावं आणि मग बिहारबद्दल बोलावं। संजयजी राऊत आणि उभाटा गटाला यापूर्वीच पश्चाताप करण्याची वेळ आलेली आहे। देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून भारतीय जनता पार्टीसोबत दगाफटका करून वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडून संजय राऊत, तुम्हाला आणि उभाटा गटाला याआधीच पश्चातापाची वेळ आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।